तर मित्रांनो, तुम्ही मागील एपिसोडमध्ये बघितलंच असेल की आपण कुठे कुठे फिरलेलो, काय काय मजा मस्ती केली आहे, काय लोकेशन होतं ते, वा वा वा. आणि यार तो गावखडी बीच जो होता ना यार भाई साहब, म्हणजे तो गावखडी बीच, मीरा बीच, आरेवारे बीच, आणि त्यात ते गणपतीपुळे, गणपती बाप्पाचं दर्शन आपल्याला साक्षात मिळालं होतं. तर अशा प्रकारे तो मागील व्लॉग होता. आणि आता आपण पुढे जर्नी स्टार्ट करत आहोत. गावखडी तर झालं, आता पुढे कसे देवगडी बीच बघायचा राहिला होता. माझे काका आम्हाला बीच दाखवायला सोबत आले, पण मुलांना मध्येच काय ती ताडी प्यायची इच्छा झाली ना यार. तर मग तिथे थांबलो, तिथे थोडा टाइमपास झाला. एक एक ग्लास मारला, त्याने एक एक ग्लास लागला. पण नंतर पार्सल घेतली का, तर त्यांची हाऊस नाही पुरली. हाऊस होती, इच्छा होती, मग घेतली पार्सल आणि बीचवर निघालो. रस्ता शोधत शोधत आम्ही बीचवर पोचलो. जसा रील्सला व्हायरल होता ना, अगदी तसाच्या तसा हा देवगडी बीच, फुल इंटरनॅशनल वाला बीच. म्हणजे हा तुम्ही इतर हॉलिवूड मूवीजमध्ये वगैरे कुठेतरी बघितला असेल, पण त्याच टाईपमध्ये हा आपला कोकणातला एक बीच. निघायच्या वेळी काकांसोबत फोटो काढले, मित्रांनी काकांचे आभार देखील मानले. आणि मेन म्हणजे मित्रांना माझं गावखडी गाव, आमचं घर, आमचं कोकण आवडलं. खरे तर आमचा ट्रिपचा प्लॅन हा इथपर्यंतच होता. इथलेच आजूबाजूचे स्पॉट फिरायचे होते, मंदिरं करायची होती. पण सगळ्यांना कोकण एवढा आवडला की पुढे जायचा प्लॅन झाला. मग विचार केला देवगड, कुणकेश्वर करत करत मालवण, तारकर्लीला जाऊया. कुणकेश्वर मंदिराची गोष्ट जशी ऐकली होती तेव्हापासून या मंदिरात यायची इच्छा होती. आज ती इच्छा पूर्ण झाली. कुणकेश्वर म्हणजे देवाची भक्ती आणि सुंदर निसर्ग. समोर सुंदर भला मोठा समुद्र किनारा आणि विरुद्ध दिशेला कुणकेश्वराचे सुंदर मंदिर. ते सर्व झाल्यानंतर आम्हाला एक मॅपमध्ये रॅन्डम बीच मिळाला. त्या बीचचं नाव माझ्या आता लक्षात नाहीये, पण तो बीच एवढा सुंदर होता की तिथे गर्दी नावाचा प्रकारच नव्हता. हाही एक स्वप्न होता की कोकणातल्या बीचवर जाऊन फटाके फोडावे, आणि हे स्वप्न यानं झालं. खूप मजा मस्ती केल्यानंतर, एकमेकांच्या गळ्यावर बसल्यानंतर आम्हाला जाणवलं की अंधार व्हायला लागलाय. मालवणला जाऊन आपल्याला रूम बघायची आहे, खायची सोय करायची आहे, बाबा आवा इकडं आवा. नाहीतर कोकणात रस्त्यावरच झोपायला लागेल. हे स्वप्न नसतानाही इच्छा पूर्ण होईल. मालवणमध्ये पोचलो आणि आम्हाला कॉफी प्यायची इच्छा झाली, म्हणून आम्ही थांबलो. तर आम्हाला तिथे रॅन्डम 2 मुलं मिळाली. त्या दोन्ही मुलांनी आम्हाला तेच सांगितलं की तुम्ही स्कुबा डायव्हिंग करू नका, कारण की स्कुबा डायव्हिंग आता पावसामुळे खराब झाली आहे, तुम्हाला तिथे मजाही येणार नाही. आणि आम्हाला तेच करायची इच्छा होती, पण काय करणार. तेव्हा आम्हाला त्या मुलांनी राहण्यासाठी आणि जेवणासाठी चांगले लोकेशन दिले आणि आम्ही अगदी तिथेच गेलो. खूप छान जेवण आणि खूप चांगला रूम मिळाला, अगदी बीच जवळ. मग तर काय, मज्जाच मज्जा. अजून आपल्याला काय पाहिजे. रात्री रूम मध्ये सगळे ताडी प्यायला बसले, तर मी याच्यामध्ये काय बाजूला बसलोय शूट करत. मम्मी पप्पा लक्षात निघतात उड्या मारायला. आम्ही झोप मोडून त्यांना बघायला निघालो. बाहेर समुद्राजवळ थंडी लागत होती ती वेगळी, त्यात ते सेकंदात येऊन जायचे. पूर्ण 15 किलोमीटरच्या शूट मध्ये मला फक्त 1 मिनिट ते दिसले. 1 मिनिट पण नसतील दिसले. 1 मिनिट पण नसतील दिसले, सांगतो काय तुम्हाला. आमच्या टायटॅनिक यॉटने मरणाचा प्रवास केला. 15 किलोमीटर आत गेल्यानंतर आम्हाला कुठंतरी एक दगडधोंड्याचा आयलंड दिसला, ज्याला की रॉक आयलंड म्हणतात. वाळवंटात जसा पाणी भेटावा तसा भर समुद्रात आम्हाला जमीन दिसली. अजून थोडा पुढे गेल्यानंतर आम्ही बेटावर उतरलो, फोटोज काढले, मी थोडी बॉडी शॉडी दाखवली, मग रिटर्न आलो. तारकर्लीला गर्दी खूप होती, पण आम्हाला गर्दीशी काय करायचंय, आम्हाला मेन आमच्या राईड करायच्या होत्या. मग आम्ही त्या राईड्स बुक केल्या, ज्याच्यामध्ये बनाना राईड, स्पीड बोट ह्या इन्क्लूड होत्या. फोटोज काढले, खूप मजा केली. ट्रिपला एवढी मजा आली ना, पण काय सांगू तुम्हाला. खऱ्या त्यामुळे मी व्लॉग मध्ये ऍड करत नाहीये, पण मनापासून तुम्हाला धन्यवाद. असाच सोबत राहा.
असाच सोबत राहा, अशीच साथ द्या. अजून प्रवास आपल्याला खूप पुढे घेऊन जायचा आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडली असल्यास, व्लॉग आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, गोड गोड छान छान कमेंट्स द्या. बाकी भेटूच आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.